कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग चिंता मने शरीर सकळ चिंता मने शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येती तयापाशी अवघी जने तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्षतेने दर्शने मन शुद्धतया काय करसी माळा मंडित सकळा भूषणांशी हरीच्या गुणे गरजता ती सदा आनंद तया मानसी मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येती तयापाशी अवघी जने तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्षतेने दर्शने तन मन धन दिले पुरुषोत्तमा आशा नाही कवनाची तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा काय महिमा वर्णो त्याची मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येती तयापाशी अवघी जने तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्षतेने दर्शने विठ्ठल 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 चिंता मने शरीर जरी जाय अहंकार समूळ आशा निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येती तयापाशी अवघी जने तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्षतेने दर्शने नमो तया माता पित्याचे पालन नमो तया माता पित्याचे पालन समूळ आशा निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येती तयापाशी अवघी जने तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्षतेने दर्शने प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी वा संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहनिवासी असलेले अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र बोल्लोबा पुत्र श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील तसा हा संतपर प्रकरणातील अभंग आहे। प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे साधू संतांच्या शरीराचा महिमा मी काय वानू आणि जवळजवळ 4-6 अंगाने आजच्या अभंगात वर्णिलेला आहे। विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे। पुण्यसलीला गोदावरी माईच्या उगमाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या पादस्पर्शाने आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला जिल्हा कीर्तन परंपरेचा आशिक जिल्हा नाशिक जिल्हा या पुण्य पावन नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक परमार्थ करणारे तालुके त्या अनेक तालुक्यापैकी अवगुणांना फाडणारा तालुका निफाड तालुका आणि पुण्य पावन निफाड तालुक्यामध्ये भगवान प्रभू रामरायाच्या पादस्पर्शाने पावन झालेलं तथा गोदावरी माईच्या प्रवाहाने पुनीत झालेलं स्वयंभू शिवालय मृगव्याधेश्वर गंगा मध्यमेश्वर आदी आदी भगवान शिवालयाच्या वास्तव्याने पुनीत झालेलं
पुण्यपावन नांदूर मध्यमेश्वर तीर्थक्षेत्र आणि या नांदूर मध्यमेश्वर तीर्थक्षेत्र ग्रामामध्ये अनेक परिवार नांदतात. त्या अनेक परिवारापैकी भक्ती करण्यासाठी प्रसिद्ध असलेला परिवार अनारसे परिवार. आणि या पुण्यपावन अनारसे परिवाराच्या आदर्श माता वैकुंठवासी श्रीमती अनुसयाबाई गणपतराव अनारसे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजची ही संकीर्तनरूपी सेवा. आणि या संकीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित समस्त अनारसे परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि बहुसंख्य वारकरी परिवार अशा त्रिवेणी संगमामध्ये पुण्यस्मरण पार पडत आहे. वैकुंठवासी अनुसयाबाई गणपतराव अनारसे यांच्या पाठीमागे मोठा अनारसे परिवार आहे. त्यांचे 5 पांडवासारखे 5 चिरंजीव आदरणीय हरिभक्तीपरायण जगन्नाथ गणपतराव अनारसे, आदरणीय गोरक्षनाथ गणपतराव अनारसे, आदरणीय पुंडलिक गणपतराव अनारसे, आदरणीय प्रल्हाद गणपतराव अनारसे आणि ज्यांनी भगवंतासाठी वैराग्य धारण करून भगवत चरणाजवळ जाण्यासाठी उभी हयात परमार्थात घालवली असे आमचे गुरुबंधू आचार्य नामदेव शास्त्री गणपतराव अनारसे. असा एक 5 पांडवाचा हा 5 भावंडाचा परिवार. आणि मग या माऊलीला नातू नाती पुतणे पुतण्या पंतू पंती मोठा परिवार यांच्या पाठीमागं आहे. या परिवाराशी संलग्न असलेले गावातील भजनी मंडळातील प्रमुख आणि या भागातील राजकीय व्यक्तिमत्वामध्ये प्रमुख असलेले आदरणीय आपल्या भागातील भूषण हरिश्चंद्र आप्पा भवर आप्पांनी मोठ्या आग्रहाने आणि या माऊलीचं वर्षश्राद्ध यांचे चिरंजीव आपल्या तुकोबाराय उत्सवातील एक प्रमुख घटक आदरणीय अनारसी गुरुजी यांनी मोठ्या आग्रहाने ही सेवा माझ्या गळ्यात घातली. आणि या निमित्ताने आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. या निमित्ताने आपल्या भागातील वेदशास्त्र संपन्न सकल दर्शनाचार्य आपला नाशिक जिल्हा नगर जिल्हा ज्यांच्या पायावर आदराने मस्तक ठेवतो असे आदरणीय देवानंद शास्त्री महाराज पुण्यपावन उपस्थितीसह इथं उपस्थित आहेत. आदरणीय स्वामी महाराज, आदरणीय आचार्य महाराज ज्यांची चाल ऐकल्याशिवाय आपण वारकरी संप्रदायात आहोत असं वाटतच नाही असे आदरणीय पंढरीनाथ महाराज आरोगुरुजी आणि सद्गुरू नारायण बाबा वांगीकर फडाचे गोड भजन म्हणणारे ज्यांना आम्ही आदर्श समजतो असे आदरणीय मच्छिंद्राप्पा वांगीकर आणि आपण सगळी मंडळी आदरणीय दिनेश महाराज मोजाड नवनाथ महाराज आणि सगळी मंडळी अशी तर भरपूर. मी नाशिक जिल्ह्यात माझी गावासकट माणसं पाठ असतील महाराज. माझ्या इतका या जिल्ह्यात फिरलेला दुसरा बुवा सुद्धा नसेल. मला खूप फिरलो मी. प्रत्येक गावं वाड्या वस्त्या माझे गतिरोधक सुद्धा पाठ झालेले इतका फिरलेला बुवा आहे. पण दत्तू काका आता सगळ्याचं नामोल्लेख होणं माझ्याच्याने अशक्य आहे. आज निफाड तालुक्यातून येवला तालुक्यातून कोपरगाव तालुक्यातून सिन्नर तालुक्यातून दिंडोरी तालुक्यातून नाशिक तालुक्यातून इगतपुरी तालुक्यातून परमार्थावर प्रेम करणारा मोठा आज वर्ग इथं आलेला आहे. ज्यांनी जगद्गुरू तुकोबारायांचा उत्सव महाराष्ट्राला दाखवला तो हा नाशिक जिल्हा आहे. तुकोबारायाचा 375वा तसा हा उत्सव आम्हाला इतरत्रही करता आला असता, पण मी या जिल्ह्याची नाळ ओळखली होती. पहिली नाळ ओळखली. हा जिल्हा एकत्र खूप येतो महाराज. कोणताही कार्यक्रम असू द्या ही माणसं सारखी फिरत येतच महाराज. फक्त जिल्ह्यातच फिरत येते एक विजेची. हे जिल्ह्यात कुठेही हजर, बाहेरच्या जिल्ह्यात येत नाहीत लवकर. हे जिल्हा तुम्ही येत आहे. आणि मग आम्ही देहो संस्थानला भंडारा डोंगराचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील यांना सांगून पहिल्या उत्सवाची सुरुवातच नारळच नाशिकने फोडायचं ठरवलं. आणि मग भरवस फाट्याचा उत्सव झाला ना अख्खा महाराष्ट्र खडबडून जागा झाला. आदरणीय तात्याच्या वेळेस भरवस फाट्याच्या उत्सवाला आले तर तात्यांनी मला विचारलं खरंच 375 आहे का? मला तात्यांनीच विचारलं. खरं आहे विचारा. माझ्याबरोबर जे चेअरमन होते आदरणीय दत्तू काका होते ह्या मंडळीला विचारा की तात्यांनी मला विचार खरंच 375 आहे मला मोजून दाखवते. आम्हाला कसा विसर पडला कोण झाली. आणि मग तिथून पुढं मग ही चोत पेटली. देहू संस्थान भंडारा डोंगर आणि ही सगळी मोठे मोठे कीर्तनकार आमच्या मागे उभे राहिले. महाराष्ट्राने 7 उत्सव पाहिले पण भरवस फाट्यासारखाच आपल्या गावात आहे असं लोकाला वाटायचं. त्याच्यामुळं जिल्ह्याचे जिल्हे एकत्र झाले, तालुक्याच्या तालुके. एरवी वारकरी संप्रदाय एकत्र येणं लय अवघड.
लय अवघड. गायक वादक बुवा भजनी एकत्र करणं म्हणजे 100 हत्ती सांभाळणं आणि 1-2-4 वारकरी सांभाळणं बरोबर आहे. लय एकत्र आणणं कठीण, पण येतात सगळी मंडळी एकत्र येतात, खूप चांगला उत्सव करतात. भरवस पाट्याचा उत्सवाचा हिशोबच आदरणीय आप्पांनी वाचून दाखवला. आप्पांच्याच हातात करत आप्पा त्यातलं महत्त्वाचे घटक होते. आप्पांनी वाचून दाखवला ना. आप्पा आता सांगायला काहीच हरकत नाही, मला 11 लाख रुपये द्यायला तयार झाले होते. यांच्या हाताने मला म्हणले एवढे तुम्हाला राहू द्या. मी आशे घेतले आणि आशेच त्यांना परत दिले. गोष्ट खरी का खोटी? आपल्याला रुपया नको. आपलं ठरलं होतं आपल्या खर्चीने यायचं, आपल्या खर्चीने जायचं. त्याचे 50 लाख रुपये उरले त्याचे. आणि मग हे दत्तू काका, भवरप्पा, हे आमचे कागणे चेअरमन यांनी सगळ्यांनी मिळून कुठंतरी तुकाराम महाराजाचं एक मंदिर या जिल्ह्यात व्हावं. आणि मग नाशिकला त्र्यंबकेश्वरला जवळजवळ 10 गुंठे जागा घेतली. तशी यांना 5च भेटली, पण सासवडवाल्यालाही 5 गुंठे घ्यायला लावले. सासवडवाल्याचे पैसे आहेत, पण जागा वापरायला ती नाशिकलाच भेटणार आहे. तसं नाशिक हुशारच नाही मला. आणि मग आप्पांनी यांनी सगळ्यांनी मिळून तिथे एक 10 गुंठे जागा घेऊन उरलेल्या रकमेतून इथून पुढं कोणी त्र्यंबकला गेला तर त्याला तिथं पिशवी टेकायला जागा भेटली पाहिजे, हक्काने भेटली पाहिजे, असा त्यांचा मानस. गोड सगळा उत्सव केला. आणि मग त्या उत्सवात आदरणीय अनारसे गुरुजी यांनी स्वतः 1 लाख रुपये दिले होते. आणि न सांगता ते काही त्याचा प्रचार नाही, प्रसार नाही. मला म्हणले माऊली माझी इच्छा की तुकोबराय आमच्या तालुक्यात पहिल्यांदा आलेत, जिल्ह्यात पहिल्यांदा आलेत, तर माझी इच्छा एवढा मोठा उत्सव कोणी जोर लावला तरी परत असा उत्सव होणार नाही. कोणी आदबा, बरेच जण आदाबले पण ते काही जुळलं नाही असो. आणि मग गुरुजींनी 1 लाख रुपये स्वतः त्या उत्सवाला दिले. आणि मग तेव्हापासून मग जसं मातोश्री पांडुरंगाच्या चरणी विलीन झाल्या, दशक्रियेच्या आतच आदरणीय आप्पांनी मला फोन केला की ही सेवा तो मलाच करावं लागेल, कारण ह्या घराण्याचं आपल्या तुकोबरायच्या उत्सवाला खूप सहकार्य होतं. हे 5ही भाऊ तिथं रोजच हजर होते मला, आणि कोणतीच सेवा करू लागायची. आणि म्हणून मग तुम्ही ही सेवा करू लागा. आणि मग आप्पांच्या आणि अनारसे परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपल्या दर्शनाचा योग आलाय. उपस्थित परिसरातील ज्ञात अज्ञात सर्वांच्या चरणी मी विनम्र भावने नमस्कार करतो. तसे मला नाशिक जिल्ह्यातले रोज 25 तरी फोन हलक्या हाताने येतात. सप्ताह, वर्षश्राद्ध, वास्तुशांती, वाढदिवस, अभिष्ट चिंतन. पण यावर्षी सगळा वेळ धुळे, लातूर आणि पंढरपूर असा दिलेला आहे. कारण स्वतः माधव महाराज नामदास यावर्षी त्यांचं चालू होतं. काल 675वा पंढरपुरात पार पडला. मला 675व्या दिवशीचंच कीर्तन दिलं त्यांनी. हे आपल्या सेवेचं फळ आहे. मला 675व्याचं कीर्तन नामदास परिवाराने आपल्या गळ्यात घालणं ही कुठंतरी पुण्याईचाच भाग. आपण काहीतरी सेवा केली असेल तुकोबरायची, आणि त्यांचेच पूर्व अवतार नामदेव महाराज ते संध्याकाळचं कीर्तन तुम्ही करायचं. आणि मग ते कीर्तन मला दिलं. आणि मग माधव महाराज नामदास, आदरणीय केशवाप्पा नामदास हे म्हटले तुम्ही तुकोबरायचे 7 उत्सव केले, पण यावर्षी नामदेव महाराजाचंही 675वं चालू आहे, आणि ते तुकोबरायचे पूर्व अवतार आहेत. तर नामदेव महाराजांसाठी तुम्ही काही केलं नाही. मग त्यांनी हे जाहीर सांगितलं देऊच्या सप्ताहात की तुम्ही नामदेव महाराजासाठी परत उत्सव करा. सगळ्यांनी टाळ्या वाजल्यावर ते जोखड परत माझ्याच गळ्यात आलं. आणि मग आदरणीय ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख भावार्थ महाराज देखणे, कबीर महाराज, आपले आदरणीय निरंजन महाराज, पुरुषोत्तम महाराज, हेही एक दिवस सगळे बसले. आमची ओटी पूजा होती. ओटी पूजा झाल्यावर चौघांनी मला पुढं बसवलं. मला म्हणले तुम्ही तुकोबरायचे केले तसे ज्ञानोबरायचे 2 तरी करा. आणि मग यावर्षी एक लातूरला उत्सव ठेवला आहे, एक धुळ्याला आहे, आणि एक पंढरपूरला आहे. कारण पंढरपूरला झालाच नाही. पंढरपूर हे आपलं सुप्रीम कोर्ट आहे. तिथं झालं तर त्या विटेवरल्या बाबाला किती आनंद येईल. मग पंढरपूरच्या उत्सवाची तारीख डिक्लेअर झाली 17 मे ते 24 मे. धोंड्याचा महिना आहे. अधिकस्य अधिकम फल. अख्ख्या 65 एकरातच मांडव टाकून द्यायचा. हो, खूप मोठा उत्सव करायचा. तिथं ती तारीख झाली. लातूरची झाली, फक्त धुळ्याची तारीख राहिली. मग मी सगळ्या नाशिक, नगर, पुण्यावाल्याला सांगितलं तर 15 वर्ष आम्ही तुमच्यात फिरलो. यावर्षी धुळे, लातूर, पंढरपूर. आणि मग सगळ्यांनी ऐकून घेतलं. आमच्या मंडळाच्या अध्यक्षालाच तारीख नाही दिलेली. इथेच बसले ते बघा. यांच्याच गावचा सप्ताह आहे आता गोकुळाष्टमीला. आपल्या शिवाजी काकांच्या गावाचा सप्ताह आहे मरळगोईचा, त्यांना नाही. मंडळाचे अध्यक्ष जळगावकर, त्यांनाही नाही. तर त्यांनी नाही समजून घ्यायचं, मग कोणी समजून घ्यायचं? कारण ती आज तारीख घ्यायला माणसं घेऊन आली तिथं, म्हणून आधीच सांगितलेलं बरं असं. आणि म्हणून असं आहे. मग सत्यगावकर ही मंडळी सगळ्यांचाच आग्रह की आता तुम्ही जाताय तिकडं तर करा ते.
चला या रूपाने वारकरी संप्रदायाचं संघटन होतं आहे. महाराज आपल्या संप्रदायाची दखल ह्या पुढाऱ्यांनी घेतली. इथून मागं घेत नव्हते, घेतच नव्हते महाराज. पण सगळे पुढारी येऊन गेले महाराज. पवार साहेब पुढे येत असतील का कीर्तनाला? हां, तासभर बसून राहिले ना, 11 लाख रुपये दिले. तुकोबरायचं वैकुंठ गमनही मान्य केलं. हे विशेष महाराज. वा हे वारकरी एकत्र आल्याची पुण्य आहे. आणि म्हणून तुम्ही एकत्र रामावले, एकत्र राहा अशी विनंती सर्वांना. एखादा चांगलं काम करत असेल तर त्याच्या मागं चाला, नका का मागं चाला पण निदान आडा पाय तरी घालू नका, एवढंच सांगायचं. आणि म्हणून आपण सगळी मंडळी एकत्र येऊन सहकार्य करतात, आपल्याला धन्यवाद. ज्ञानोबरायाचा परत आपणचं यांचं धोरण होतं की ज्ञानोबरायाचाही 750 एक या आपल्या भागात करायचा, पण आता थोडंसं गाळलेलं आहे मी. पुढील प्रकार देव जाणे. विठ्ठल असा पुण्य पावन परिवार. या निमित्ताने अभंग घेतलाय. सकळ चिंतामणी शरीर ही माऊली पूर्ण परमार्थिक. 5 मुलांना माळी, नातांना माळी, सगळं घरच माळ करायचं घरी. जसं नामयाचे घरी 14 जणे स्मरती हरी, जसं नामदेव महाराजाचं तसं अनारसी परिवार सगळे पारमार्थिक पण अतिशय शांत स्वभावाची. मी खरं खूप आजारी आहे. मी जाताना वारीला येताना वारीला भजनामुळं माझा खूप आवाज बसलेला होता. परवा मला सरांनी फोन केला अनारसी गुरुजींनी की तुम्ही आरू गुरुजी निकम महाराज तुम्ही बरोबर या. म्हटलं मी पंढरपूरहून येणार आहे. मी खोकताना ते पर्यंत नाही, तुम्ही खोकताय का? म्हटलं मी आजारी हो. पण मी त्यांना म्हणलोच नाही मी येणार नाही म्हणून. त्यांनाही माहिती होतं हा बुवा आल्याशिवाय राहणार नाही. असं आहे. मी म्हटलो नाही, कारण हा परिवारच देव माणसं, सगळी गावात देव माणसं. आणि मग या निमित्ताने आपल्या दर्शनाचा योग आला. या निमित्ताने अभंग घेतलाय. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय, अहंकार समूळाशा, निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जायचा. मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येती तयापासी अवघी जणे, तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्ष तेरे दर्शने. जरा अभंग बिगर पाठातला असेल आणि थोडा अभंग म्हणायला अवघड, याला यमकच नाही. पण आदरणीय आरू गुरुजीला पाहिल्यावर असे अभंग यांच्या देखत घ्यायचे नाही, मग कोणा देखत घ्यायचे? पुढं लई चाण्याच्या गाठी पडत आहेत. तेव्हा अशी दुर्मिळ माणसं आजच भेटली. विठ्ठल या अभंगात जगद्गुरु तुकोबराय संतांच्या शरीराचा महिमा 6-7 अंगाने वर्णन करतात. विठ्ठल आपल्या संत वाङ्मयामध्ये जीवाच्याही शरीराचं वर्णन आलेलं आहे. आपल्या संत वाङ्मयामध्ये देवाच्याही शरीराचं वर्णन आलेलं आहे. आणि आपल्या संत वाङ्मयाने संतांच्याही शरीराचं वर्णन केलेलं आहे. मग तू म्हणाला वा वा, आमच्या शरीराचं वर्णन केलं म्हणजे आम्ही लाईफ बॉय लावतो, वेल लावतो, वेल नाही कपड्याला लावतो ती. मग आमच्या शरीराचं वर्णन कसं कसं केलंय ते सांगा. देवाच्या शरीराचं वर्णन कसं कसं केलंय ते सांगा. संतांच्या शरीराचं वर्णन कसं कसं केलंय ते सांगा. तर जगद्गुरु तुकोबरायांनी जीवाच्या शरीराचं वर्णन 12 प्रकारे केलेलं आहे. ज्ञानोबरायांनी देवाच्या शरीराचं वर्णन 10 प्रकारे केलेलं आहे. आणि आजच्या अभंगात संतांच्या शरीराचं वर्णन एक 5-6 अंगाने केलेलं आहे. विठ्ठल जीवाच्या शरीराचं वर्णन केलंय पण सांग म्हणून नाही, व्यंग म्हणून केलेलं आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीरा
तुकोबराच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराने बहुतेक 52 क्रमांकाचा अभंग असला. या अभंगात तुकोबराने 3 चरणामध्ये 3 चोक 12 एका चरणात 4 अंगाने एका चरणात 4 अंगाने असं 12 अंगाने वर्णन केलेलं आहे मानवी शरीराचं. म्हणून मी 3 चरण म्हणून 3 चरणात 3 चाली म्हणून 3 चरण 3 चाली का म्हणताय. सध्या सरकार सुद्धा तिघाच आहे, विरोधातही तिघ आहे, म्हणून त्यांनाच न्याय दिला पाहिजे. असो यथा राजा तथा प्रजा या न्यायाने म्हणलं. ऐका, शरीर दुःखाचे कोठार, आध्यात्मिक अधिदैविक अधिभौतिक, ताप दुःख संस्कार जे शास्त्राने वर्णलेलं आहे, ही सगळी दुःख माणसाच्या शरीराला मुक्कामाला येतात. शरीर दुःखाचे कोठार, आणखीन शरीर रोगाचे भांडार. जेवढे काही जगात रोग आहेत तेवढे सगळे रोग मानवी शरीराला आहेत. फक्त आता माणसाच्या शरीरावर फक्त तांबेरा पडायचा राहिला. सगळे रोग शरीरावर येऊन पडलेत महाराज. वा, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीशी थार, हे 3रं अंग आहे. वर्णन कर 12 अंगाने वर्णन केलंय. त्यातलं 3रं अंग शरीर दुर्गंधीशी थार. शरीराला 9 दार आहेत माऊली. 9 दारातून कोणत्या दारातून सुगंध येतो जर हातवर करून सांगता का. कोणत्याच दारातून येत नाही, हे विशेष. शरीर दुर्गंधीशी थार, नाही अपवित्र शरीरायशे. शरीरासारखं अपवित्र वस्तूच नाही. हे कापड 5 वर्ष जरी कापड बाजारात राहिलं तरी धुवावं लागत नाही. पण 2 दिवस जरी शरीराने घातलं तरी ते 3ऱ्या दिवशी धुवावंच लागत. मग 5 वर्ष धुवावं लागलं नाही आणि 2 दिवसात का धुवावं लागलं. त्याचं कारण अपवित्र शरीराचा त्याच्याशी स्पर्श झाला. वा, म्हणून नाही. पुढं सांगतात शरीर विटाळाचे आळे. शरीराला जन्माला आल्यावर 1.25 महिन्याचा विटाळ आहे माऊली. मेल्यावर जवळजवळ 13 दिवसाचा विटाळ आहे. काय काय भागात काय काहीचा 40वा असतो. असो, तो शेवटचा विधी होत नाही तोपर्यंत विटाळच सांगितलेला या शरीराला. शरीर विटाळाची आळी, माया मोह पाश जाळे. जेवढा मायामोह वाढलाय, मायामोहाचा पाश वाढलाय, मायामोहाच्या पाशाच्या जाळात आपण जे पडलो, याला मूळ कारण हे शरीर आहे. शरीरामुळं मायामोह खूप वाढतो. या महाराजी या. वा, तुम्ही आले म्हणजे आम्हाला जनक राजे आल्यासारखं वाटतं. कारण नाव जनेश्वर महाराज आहे. विठ्ठल ऐका, या शरीरामुळं मायामोह खूप वाढला महाराज. काही माणसं मरायला टेकलीत पण मायामोह सुटत नाही महाराज. का? शरीराशी तादात्म्य केल्यामुळे. एकदा का तदेव आत्मानम स्वरूपम असं मांडलं, त्यालाच म्हणायचं तादात्म्य. तेच आपलं स्वरूप आहे असं म्हटलं का माया वाढते, मोह वाढते. एक बाईचं 70 वय झालं होतं, पण तिला आपल्या सौंदर्याचा खूप मोह मारला. तिला सौंदर्याविषयी खूप माया. मालकाला म्हणली, माझं 70 वय झालं तरी मी एवढी सौंदर्य दिसते, पण तुम्हाला माझ्या सौंदर्याची थोडीसुद्धा किंमत नाही म्हणले. तो म्हणला काय झालं. अहो तुमचा मित्र, मी 70 वय झाले तरी माझ्या सौंदर्याची तारीफ करतो म्हणले. तो ना माझा मित्र, काय नाव आहे त्याचं. इस्मालबाई. तो म्हणजे तो होय, अगं तो भंगारवाला आहे म्हणून तो तुझी किंमत करणार ना. माया मोह पाच झाले. शरीराशी तादात्म्य केलं की त्याचा मायाही वाढते, मोहही वाढतो महाराज. पतन शरीराच्यामुळे मूळ जीव परब्रह्म आहे. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. 4 वेदाच्या 4 महावाक्यामध्ये जीवाचं परब्रह्माशी अभेद स्वरूप प्रतिपादन केलेलं आहे. पण दुर्दैवाने जीवाचं पतन झालं. त्याचं कारण शरीराशी तादात्म्य धरलं. आणि एकदा का जीव शरीराशी तादात्म्य धरलं, मुक्त होता परिबळे झाला बद्ध घेऊन या छंद. माझे माझे पतन शरीराच्यामुळे शरीर काळे व्यापिले. या शरीराला जो जो येईल, तो कोण्या भागाचा असो, कोण्या पक्षाचा असो, कोण्या जातीचा असो, कोण्या संप्रदायाचा असो, एक दिवस त्याला काळाच्या जबड्यात जायचंय म्हणजे जायचंय, कधीच विसरायचं नाही. आपल्याला मरायचंय हे लोक विसरूनच गेले. हो किमाश्चर्य. काही विसरली मरण बापुरी कोण याची गोडी लागली, कोण याची गोडी लागली. मरण बापुरी कोण याची गोडी लागली,
सत्याचा आणि धर्माचा संवाद आलाय महाभारतात. त्याच्यात किमाश्चर्य असा प्रश्न यक्षाने विचारलाय. धर्माने उत्तर दिले, रोज माणसं मृत्यूच्या मुखात जाताना एकमेकाला पाहतात. रोज माणसं मृत्यूच्या मुखात चाललीत महाराज. वा, चांदोडला केवढ्यात अपघात झालाय बघा, तो याच्यात आलेला आहे, मोबाईलवर पाहिला मी परवा. बघा ना, म्हणजे हाकनाक माणसं मृत्यूच्या मुखात चालली. पण मृत्यूच्या मुखात माणसाला जाताना पाहून सुद्धा माणसं जागी होत नाहीत. तरी म्हणते यंदा सोसायटी लढावं म्हणतोय, यंदा ग्रामपंचायतीला डोकं लाव म्हणजे डोकं लाव, पण चुंबळ घेऊन लाव, बिगर चुंबळीचं लावू नको. असं काय सांगावं माणसांना महाराज. किमाश्चर्यम, हेच आश्चर्य आहे महाराज. वा, मायामोह पाशजाळी पतन शरीराच्यामुळे शरीर काळे व्यापलेले, या शरीरावर काळाची सत्ता आहे, म्हणून काळाची सत्ता. ज्ञानोबा आहे 13व्या अध्यायात वर्णन. कीर्तनकाराने सांगितलं, या गावातली एक दिवस सगळीच माणसं मारणार आहे. बरोबर बोलले कीर्तनकार. सगळ्या गावाला ते वाक्य लागलं, सगळं गाव रडायला लागलं. माग एक बाई हसायची टाळ्या वाजायची, मग हसायची टाळ्या. महाराज म्हणले, बाई तुम्ही का हसता? बाई म्हणले, महाराज तुम्ही नाही, या गावातली सगळी मारणार आहेत. मी नांदूरची नाही, ताज दिंडोरीची. हा, आणि तू राहणार आहे बाई. बाई तू तर पहिलीच असेल, एक्सप्रेस तिथूनच गेलाय. म्हणून पाठ पाठ बरं. असो, मला हेच सांगायचंय की शरीर काळे व्यापलेले, शरीर अविद्येचा बांधा. शरीराला आलेली माणसं विद्या जास्त कमविते झाले का अविद्या जास्त कमविते झाली? द्या उत्तर. गावगाव तुम्हाला विद्यावंत जास्त भेटतात का अविद्यावंत? मी पहिलं उमरेकर धर्मशाळेत राहायचो, पडलेली बिडलेली होती ती. तिथे एक मला विंचू चावला. महाराज मला विंचू चढवतो बिलय. विंचू चावला आणि मी मोठ्याने ओरडायला लागलो. 2 वारकरी पठात येऊन झोपले होते, ते उठले. त्याने, महाराज काय झालं ओरडायला? मला विंचू चावलाय. त्यातलं एक जण म्हणला, तू मला विंचू चावला हे तुम्ही मला सांगायला नको होतं. का बरं? तो म्हणला, मला विंचू उतरायचा नाही, चढवायचा मंत्र. अरे म्हणलं, बाबा पण म्हणू नको ना, तू म्हणू नको. तो म्हणला, त्या मंत्राचं वैशिष्ट्यच आहे, ज्याला कळालाय का ते आपोआप उजळणी सुरू होती. भयाने भयान महाराज. विद्या मिळवण्यापेक्षा अविद्याच खूप मिळवल्या महाराज. गावगाव महाराज कीर्तनात, आता कीर्तनात अभंगाला प्राधान्य कमी आलं. शेर, शायरी, गाणे, कवाल्या, पवाडे काही आलं हो कीर्तनात महाराज. नाही, 10-12 वर्षांनी लावण्या म्हणले लोक तर पैन देतो तुम्हाला. आणि लावणीवाले जे भावही लाखाच्या पुढे जातील महाराज. हे येडीचे, ते काय चिंगळ्या चाफीचे आहेत जवळजवळ. जुन्या काळात लोक जाणत्याला विचारून तारखा घ्यायची. आता म्हणजे त्याला काय विचारायचं, मोबाईलवर नाही जंक्शन बुवा दिसतोय म्हणले. वा हो, परवा एक जण मला म्हणला, आम्ही आकर्षण करणारे महाराज बोलवतो. म्हणलं चांगली गोष्ट आहे, आनंदाची बाब आहे. याला म्हणायचं शरीर काळे व्या, शरीर अविद्येचा बांधा. अविद्येला खूप प्राधान्य आलं. शरीर अवगुणांचा रांधा. शरीराला आलेली माणसं गुणी कमी ना अवगुणीच फार मार, खूप अवगुणी. हा, बाई म्हणली, तुम्ही मला काय समजता? मालकाला म्हण, तुमच्याशी लग्न झालं हे तुम्ही भाग्य समजा. मी तुमच्या घरात आले, मी कोण आहे माहिती का? आमच्या घरात मुलगीच जन्माला आली नव्हती, पहिली मी जन्मले. तोही बायकोला वैतागलेलाच होता. अहो, मी जन्मल्यानंतर माझ्या बापाने 21 तोफांची सलामी दिली होती माहिती का? मालक म्हणला, सगळ्याचाच नियम कसा हुकला, एखाद्याचा तरी लागायला पाहिजे होता. म्हणजे माझ्या गळ्यात ही पेडा नसती पडली. नटिके ते पेडा, दुखा म्हणे जाय पेडा. गुण नाही मिळवले लोकांनी, अवगुण जास्त मिळवले. वा, शरीर अवगुणांचा रांधा. शरीरे वसे बहुत बाधा. गुणबाधा, भूतबाधा, कल्पनेची बाधा, अशा बाधा आल्यात वाङ्मयामध्ये. ह्या सगळ्या बाधा शरीरधारी माणसाला आहेत मला. नाही गुणसुद्धा एक शरीरी, चांगला गुणच नाही. कीर्तनाला येताना तरी माणसाने अवगुण आहे. आणि ज्याची बॉडी निवडून आली त्याचा लोकनियुक्त सरपंच झाला नाही. त्याची 8 जणांची बॉडी निवडून आली होती, मग त्याने त्याच्या बायकोला केलं उपसरपंच. बायको निवडून आली होती त्याची. उपसरपंच बायको केली. बायकोचं नाव होतं राधाबाई. जो माणूस निवडून आला होता त्याचं नाव होतं कानू पाटील. मग दोघाचं लय घासून वैर. नेमका 15-20 दिवसांनी गावचा सप्ताह, काल्याचं कीर्तन आमचं. मग दोघं पुढे येऊन बसले. भजनी मंडळाला प्रश्न उठला, सरपंचाला हार घालायला लावा होता. अख्खं गाव उपसरपंचाच्या मागे. 8 माणसं निवडून दिली त्याची. त्याला घालायला लावा तर लोकनियुक्त हा निवडून आलाय. आणि हार तर एकच. भजनेलाही हुशार. ते एक हार उचलून त्यांनी मारुतीच देवळा मागं नेला आणि एका हाराचे दोरी वाढवून 2 हार केले माग. म्हणजे 4-4 का फुलं आहे ना, पण या दोघाला घालावंच लागते. भजण्याची सुपारी कात्रीत राहते.
हो सध्या सोसायटी ग्रामपंचायतीचा जास्त परिणाम सप्त्यावर होऊ राहिला आहे मला. ते सगळं रडगाणं सप्त्यावर येतंय सध्या आता महाराज वा. आणि मग झालं कीर्तन सुरू झालं आणि विठोबा रुक्माईला हार घालायला सुरुवात केली. आता माग एक अवगुणी बसला होता कीर्तनात. त्याने काय केलं, त्या राधाबाईचा पदर आणि कान्हो पाटलाचं नेहरू दोन्हीचीच गाठ मारली मला. हाडवैर त्यांचं दोन्ही पार्ट्यांचं. म्हणजे पाटील तुम्ही कान्हो पाटील तुम्ही पहिले हार घाला मग राधाबाई घालते. कान्हो पाटील उठल्यावर हिचा पदरच वाढल्या गेला मला. तेवढ्यात टाळकऱ्यां चरत चरण धरलं. पदराला धरू नको सोड रे काना, पदरा धरू नको सोड. त्याला माहिती नाही गुण सुद्धा एक शरीर. कीर्तनाला येताना सुद्धा अवगुणच घेऊन येते विठ्ठल. शरीरा विद्येचा बांधा शरीर अवगुणाचा रांधा. शरीरी वसे बहुत बाधा नाही गुण सुद्धा एक शरीर. 3 चोक 12 12 अंगाने मानवी शरीराचं वर्णन केलं. आता भगवंताच्या शरीराचं माऊली 10 अंगाने वर्णन करतात. कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. स्वगत सच्चिदानंद मिळून शुद्ध सत्वगुण विनली शरीराचं वर्णन 10 अंगाने केलंय. मोजा स्वगत पुढं चला. सत चित आनंद किती झाले 3. शुद्ध सत्व गुणे विनली रे 4. आणि षडगुण गोंडे 4 आणि 6 10. वा तुझं श्याम सुंदरा शोभली रे 10 अंगाने एकाच चरणात वर्णन केलंय. स्वगत सत देवाचं स्वरूप सत स्वरूप आहे. तुम्ही पांडुरंगाची मूर्ती सकाळी पहा, दुपारी पहा, संध्याकाळी पहा, तसंच सौंदर्य दिसणार. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते. वा देव सत स्वरूप आहे. चित स्वरूप देव शरीराचं वर्णन. जसा सूर्य प्रकाशित होतो तसं भगवंताचं शरीर प्रकाशमान आहे. प्रकाशमान. मध्यंतरी अमेरिकेचा एक संशोधक आला होता. त्याच्याकडे अशी दुर्बीण होती की ती तेज कॅचअप करायची. बाबा त्याने भगवंताच्या कपाळाला लावली आणि तेज पाहायला गेला. 1 दिवस बेशुद्ध पडला होता. बेशुद्धीतून उठला आणि त्याने सांगितलं या देवाच्या कपाळावर कोट्यावधी चंद्र सूर्याचा प्रकाश. हे ज्ञानोबरायांनी लिहिलंय 700 वर्षापूर्वी. ते आम्हाला आज कळायला लागलं. तुझी निडळी कोटी चंद्र प्रकाश,
कमल नयन हासे वदन हासे कमल नयन हासे वदन हासे कमल नयन हास्य वदन हास्य कमल नयन हास्य वदन तुझी म्हणजे पांडुरंगा तुझ्या निढळी, निढळ म्हणजे कपाळ, कोटी चंद्र सूर्य प्रकाश, कोट्यावधी चंद्र सूर्याचा प्रकाश भगवंताच्या कपाळावर ओसंडून वाहतोय. त्याला म्हणायचं चित स्वरूप, आनंद स्वरूप. निवृत्तीनाथांचा प्रवास मला वाटतं 25 दिवस असेल. किती आहे? 28 दिवस. ज्ञानोबराय 18 दिवस. मुक्ताई त्याच्याही पेक्षा जास्त. सोपानदेवही 17-18 दिवस चालतात. ही सगळी मंडळी एवढ्या दिवस चालून चालून, बरं तिथे गेल्या गेल्या लगेच दर्शन आहे का? 35 तास बारेल उभ्या. 35 तासानंतर जर पांडुरंगाचं दर्शन किती वेळ होतं? 1 मिनिट. एका मिनिटात 60 असं सेकंद आलं. 1 सेकंदवर. पण महाराज 28 दिवस चालतो, 35 तास उभा राहतो, पण एका सेकंदात जो त्याच्या दर्शनाने आनंद प्राप्त होतो तो जन्मभरही होत नाही. वर्षभर माणसं इतके झटत येत. आनंद आहे का पेचायला? असो वर बघा जरा. आणि म्हणून आनंद, सच्चित आनंद, शुद्ध सत्व गुणे विनली रे. भगवंताचं शरीर रजतम सत्व केवळ शुद्ध सत्व गुणाने बनलेलं आहे. आणि षडगुण गोंडे त्याच्या शरीराला जोडलेले आहेत. 10 अंगाने हे वर्णन झालं. ते षडगुण गोंडे मी सांगत नाही. आता आलं संतांच्या शरीराचं वर्णन. संतांच्या शरीराचं खूप अंगाने वर्णन केले. त्यातले 2 अंग अभंगाच्या पहिल्या चरणात. सकळ चिंता मनीषरी शरीर कसं आहे? सकळ चिंतामणी शरीर. सकळ शरीर चिंतामणी. वा. आणि सकळ शरीर निर्मळ स्फटिक जायचं. मधलं ते निर्मळ स्फटिक जायचं याचं उपद्बल काय? कसं ते आपण पाहू. संतांच्या शरीराचं वर्णन केलंय. सकळ शरीर चिंतामणी. आपल्या धर्मशास्त्रामध्ये कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी आवडीची धनी पुरविती यासाठी प्रसिद्ध आहे. कामधेनू म्हणजे तुमची कोणतीही कामना पूर्ण करते, त्याला म्हणतात कामधेनू. वा. कल्पतरू कसली कल्पना करा पूर्णच होणार. वा. आणि चिंतामणी, चिंतामणी दे चिंतिल्या अर्था असं वर्णन आहे. तुम्ही कसलाही तुमचा विषय असू द्या, चिंतामणी पूर्णच करतो महाराज. वा. ऐका, आता इथं संतांच्या शरीराला चिंतामणी म्हटलंय. संतांचं सकळ शरीर चिंतामणी. पायाच्या नखापासून शेंडीच्या केसापर्यंत. वा. लोक म्हणतात काही नाही, फक्त तुमचे पाय आमच्या घराला लावा. वा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, माऊलीच्या सोहळ्यात एका साधूची चप्पल घेऊन चालतात लोक 200-250 वर्षापासून. त्या कराडकरांच्या ज्या 4-5 दिंड्यात त्यात एका साधूची चप्पल आहे महाराज, 200 वर्षापासून जपलेली त्यांनी. म्हणले का? आम्ही त्यांची चप्पल सुद्धा जपली. वा. त्यांची काठी जपली,
काही प्रत्येकाने वस्तू जपलेल्या आहेत त्या त्या साधूंच्या. जर कधी खेडल्या झोंग्याला गेले तर तिथं तुकाराम बाबाच्या बऱ्याच वस्तू संग्रहित ठेवलेल्या आहेत त्यांनी जपून ठेवलेल्या. ह्या गावाला तर बाबांचं खूपच वळण आहे. माऊली बाबा, तुकाराम बाबा, काशीनाथ बाबा, आत्ताचे रघुनाथ बाबा. हेच सांगायचं मला, संतांचं पायाच्या नखापासून शेंडीच्या केसापर्यंत सकळ शरीर चिंतामणी. तुम्ही त्यांच्या कसल्याही चिंता त्यांच्या पुढं प्रगट करावं, ती चिंता पूर्ण होणार. असे कोणते संत आहेत की त्यांना तुम्ही चिंतामणी म्हणतात? नाथ महाराज म्हणतात असे संत ज्ञानोबराय आहे. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, चिंतामणी ज्ञानोबा माझा, ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी, ज्ञानियांचा शिरोमणी. वंदे जोगा पूजकानी, वंदे जोगा पूजकानी, वंदे गोटा पूजकानी, वंदे गोटा पूजकानी. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दर्शन करे काम, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दर्शन करे सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा अंकलीला शितोळे सरकार नावाचे मोठे आसामी, त्यांचे आरफळचे सरदार होते सद्गुरू हैबत बाबा आरफळकर. हे अंकलीच्या शितोळे सरकारचे सरदार. त्या हैबत बाबा आरफळकरांचं खूप प्रेम ज्ञानोबरा, खूप अतिशय प्रेम. या पुणे भागात कधीही आले तर माऊलीच्या समाधीचं दर्शन घ्यायचं, पूजा करायची, भरजरी वस्त्र, दान धर्म, अन्नदान, कीर्तन, प्रवचन समाधी पुढं करायचं, मगच निघून जायचं, मुक्काम करायचा. वा, काही आळंदीत सकाळी येते तर संध्याकाळीच निघून जाते, येऊच नका. हो, तिथं थांबलं पाहिजे, त्याला तीर्थवास म्हणतात महाराज. तीर्थक्षेत्रात 2-2, 4-4 दिवस राहून साधना केली पाहिजे. सासरवाडीला जायचंय म्हणून आलो, तिकडंच राहा, जावई हो, आमचं काही म्हणणं नाही. घर जावई झाला तरी काय हरकत नाही. ज्ञानोबरायच्या दारात हैबत बाबांनी थांबावं. प्रसंग असा झाला, एकदा शितोळे सरकारची काहीतरी साहित्य सामुग्री धनदौलत घेऊन 200-250 शिबंदी घेऊन हैबत बाबा जात असताना एका भिल्लाच्या राजाने त्यांना अडवलं. त्यांचा पराभव झाला, काही सैन्य मारलं गेलं, काही पळून गेलं, सर्व धनसमृद्धी लुटून घेतली. हैबत बाबांना एका गुहेत कोंडलं. गुहेचे दार बाहेरून शेळा लावून बंद केले. हैबत बाबा ज्ञानोबरायचे खूप मोठे उपासक होते, त्यांना खूप मोठी चिंता पडली, हे आता आपल्या जीवनाचा शेवट बहुतेक इथंच होईल काही कोण. मग त्यांनी ज्ञानोबराय पुढे आपली चिंता प्रगट केली. माऊली, तुम्ही चिंतकाचे चिंतामणी आहे. तुकाराम महाराजांनी वर्णन केलं की तुमचं सकळ शरीर चिंतामणी आहे. मी प्रार्थना करतो तुम्हाला की मला जर या संकटातून सोडवलं तर मी माझ्या नोकरीला राजीनामा देईन, पायात चाळ बांधून तुमच्या पुढं भजन करीन. महाराज, आहे चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, कसली साधकाला चिंता पडू द्या. माऊली हजरच. ज्ञानोबरायाने त्या भिल्लाचा जो राजा होता त्याच्या बायकोच्या स्वप्नात गेले. तिला मूलबाळ नव्हतं. माई, माझा परमभक्त हैबतराव बाबा तुझ्या मालकाने कोंडले, मग त्यांना बाहेर काढा, त्यांची पूजा अर्चा करा, त्यांचं चरणतीर्थ घ्या, तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल. हा ज्ञानोबरायाचा शब्द आहे म्हणले. वा, बाईच्या स्वप्नात गेले, मालकाच्या का नाही गेले. बाया लवकर ऐकत आहेत, गडी जरा आतल्या गाठीच्या असतात, शिष्टम सुस्पष्टम. आणि मग त्या बाईने मालकाला सांगितलं. लगेच मालकाला लक्षात आलं ज्ञानोबरायाचा प्रभाव आहे. त्या भिल्लराजाने ते दारं खोलली, हैबत बाबाला बाहेर काढलं, त्यांची धनसमृद्धी त्यांना दिली आणि त्यांची षोडशोपचारी पूजा केली.
हैबतबाबांचं तीर्थ घेतलं, त्या राजाला पुढं चलून पुत्रप्राप्ती झाली. पण हा सगळा प्रसंग राजाने हैबतबाबाला सांगितलं. हैबतबाबा सद्गत झाले. खरंच माझी माऊली चिंतकाचे चिंतामणी आहेत. असेच निघून गेले. अंकलीला राजीनामा लिहून दिला, पायात साळ बांधले, खैराच्या चिपळ्या केल्या, सागाचा विना घेऊन ज्ञानोबरायच्या समाधी पुढे आमचे वैद्य गुरुजी लय सांगायचे मला, महाराज ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. या भजनाची सुरुवातच त्यांनी केलेली. आजही ज्ञानोबरायच्या दारावरातला विना उभा राहायला काही याच भजनाने उभा राहतो महाराज. ज्ञानोबरायचा पालखी सोहळा निघाला असणार. ह्या रोज 18 दिवस जाताना 5 दिवस पंढरपुरात, मागे येताना 10 दिवस. माऊलीचा कोणताही अधिक महिन्यातला 1 महिन्याचा उत्सव राहतो. गोकुळाष्टमीचा उत्सव, कार्तिकीच्या समाधी सोहळ्याचा उत्सव, आषाढीच्या प्रस्थानचा उत्सव, जेवढे संस्थांचे उत्सव ह्याच भजनाने सुरुवात. महाराज रामकृष्ण हरीला, महाराज ज्ञानेश्वर माऊली. आणि 5 अभंग रूप पातलोचनीपासून आता तुम्ही कृपावंतपर्यंत, तुका म्हणे सोडल्या गाठी, असं इथपर्यंत 5 अभंग हे भजन. महाराज ज्ञानेश्वर माऊली हैबत बाबा चिंतकाचा चिंतामणी, सकळ शरीर चिंतामणी. सांगतो तसं काही लोक म्हणतात महाराज आमच्या घरी येते तर दाढीच करीत बसत वा, त्यांचे केस जरी तिथं पडले तरी तुझं कल्याण आहे वा. कारण सकळ शरीर चिंतामणी. नाही त्यांनी आमच्या घरी येऊन नख काढले वा, ते दलिंद्री येईल. अरे बाबा ते भाग्याचं लक्षण आहे. तसे आम्ही त्यांची चप्पल ठेवलेली घरी दाबू म्हणलं पण म्हणा, तसे तुम्ही हुशार आहेत आम्हाला माहिती आहे म्हणा. असो त्यांचं सगळं शरीर ह्या टोकाची त्या टोकाला चिंतामणी. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या याच्या धर्मामध्ये, ख्रिश्चन धर्मामध्ये एक केस ठेवलेला आहे त्यांनी जपून. महाराज शेकडो वर्षापासून एक त्यांचे ते कोण धर्माचार्य होऊन गेले, त्याचे केस जपून ठेवलेला आहे महाराज वा. कारण सकळ शरीर चिंतामणी वा, सकळ चिंतामणी शरीर विठ्ठल. माहितीसाठी सांगतो, गावगाव गोसाव्यांच्या समाधी आहेत बघा, गावगाव आहेत बरं, आमच्याही गावात आहेत. त्या समाधीचं त्यांच्या ज्या अस्थी असतात ना, तिथे त्या संन्याशाच्या अस्थी राहतात महाराज. तिथं का कोणी खरकटं आणून टाकलं, कुठं काही इकडं तिकडं, तिथं काही शुद्धी अशुद्धी पाळली नाही, त्याजवळ राहणाऱ्याला सुखच नाही महाराज. काय सुखच नाही. त्यांनी किती भावाचं खाऊ द्या, बहिणीने भावाचा किती दावा दाखल करून आणू द्या, सुखच लागणार नाही त्यांना. का? त्यांच्या अस्थी तिथं असतात हो. आणि ते सकळ शरीर चिंतामणी. आपण फक्त भजन करा त्यांचं मला. आमच्या गावात एक गोसाव्याची समाधी, आणि त्या समाधीपुढे एक घरव्यंग राहत होतं. खूप 50 वर्ष त्या घराला सुखच लागलं नाही. अखेर शेवट आम्ही सांगितलं तुम्ही या समाधीची सेवा करा. समाधीची सेवा केल्यानं त्यांना खूप सुख लागलं महाराज वा. कारण त्या साधूच्या अस्थी आहेत तिथं शेकडो वर्षापूर्वीच्या वा. आज गोसावी समाजाने ते समाधी संवर्धन समिती स्थापन केलेली. माझा त्या गोसावी समाजाचा एकदा वर्ष श्राद्धानिमित्तच कार्यक्रम आला होता. मग त्यावेळेस त्याचे अध्यक्ष बोलताना म्हणले, महाराज आम्ही गावोगावी समाधी शोधित होतो गोसाव्यांच्या, ह्या संन्याशांच्या, गोसाव्यांच्या, फकीरांच्या. याचं संवर्धन कसं होईल, संरक्षण कसं होईल याचा विचार करतो. कारण त्यातल्या ज्या अस्थी आहेत ना त्या खूप प्रभावी असतात महाराज वा. सकळ चिंतामणी शरीर. काही लोक म्हणतात वा बांधार येत होती काढून टाकली, असं तुझीच समाधी तिथं बांधावं लागेल वर्षाच्या आत. ते जपायचंच तेवढं वा. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंग. आता आणखीन वर्णन करतात, आणखी त्यांचं शरीर कसं आहे, निर्मळ स्फटिक जैसा, स्फटिकासारखं निर्मळ आहे महाराज वा. तुका म्हणे जैशी स्फटिक शेळा वा. कशामुळं झालं हे, मधलं गबाळ गेल्यामुळं झालं. काय काय गबाळ गेलं म्हणून निर्मळ झालं, तर आता मधलं गबाळ गेल्यामुळं ते निर्मळ कसं झालं. जरी जाय अहंकार, समूळ आशा, निंदा, हिंसा नाही, कपट, देहबुद्धी नाही, या 6 गोष्टी गेल्यामुळं निर्मळ स्फटिक जैसा. जरी जाय अहंकार, अहंकार नाही. साधूच्या शरीराला अहंकाराचा स्पर्शच होत नाही महाराज. अहंकाराचा वारा न लागो राजसा. ज्ञानोबरायाने एवढी सुंदर ज्ञानेश्वरी लिहिली. श्री गुरु विठ्ठल महाराज गुले म्हणायचे, परत जरी ज्ञानोबराय अवतीर्ण झाले आणि परत जरी ज्ञानेश्वरी लिहिली तरी अशी होणार नाही. एवढी सुंदर लिहिली, एवढी सुंदर लिहिली. माऊलीला विचारलं कोणी कोणामुळे झाली होईल, तुम्ही लिहिली? ज्ञानोबराय म्हणतात नाही, हे माझ्या श्रीमान निवृत्तीनाथ महाराजांमुळं काढायला गेली वा. किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी नेले, एथ माझे जीवरले पायिक पण वा. काय अहंकारच नाही ना.
नाहीतर एक पुढारी रस्ता करते दुसराच नारळ फोडून जाते. आपणच केला थेट पेपरला बातम्या मला वा. अनहंकार वृत्ती आपल्या हाताने जरी उद्घाटन असेल आणि जरी आपण केलं असेल तरी ज्याने विरोध केलाय त्यालाच नारळ फोडायला लावायचा मला. म्हणजे ते पुढे चलून रस्ता अडवीत नाही. हे शिका आता. हे आम्हीच सांगायचं का? तुमचं काम आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे. अभंगातला आम्ही कळावं तुम्ही यातलं तुम्ही कळावं. ते तुम्हाला कोणतं सांग नाही असा अर्थ झाला असो. आणि म्हणून जरी जाय अहंकार जरी जाय समूळ आशा आशा हे सबूळ खणोनी काढावे. तेव्हाच इथं सिन्नरला एक शेठ होऊन गेले बघा. आपल्या आता याला राहतात ते त्यांचे वंशज नाशिकला राहतात. आळंदीतही त्यांची धर्मशाळा आहे बघा. ते आपले आदरणीय चैतन्य महाराज उतरतात सारडा. आपल्या बावली बाबांच्या संस्थांचा त्यांचाही खूप संबंध बरं का त्या सारडा परिवाराचा. ते सारडा परिवारातील एक शेठ होते. आता मला घाई नाव आठवायचं नाही त्यांचं. बस्तीराम शेठ सारडा. तर ते बस्तीराम शेठ जोग महाराजाचे मित्र होते. जोग महाराजाने काहीतरी उत्सव केला. खूप मोठी रक्कम घेऊन आले ते. महाराज राहू दे एवढी रक्कम तुम्हाला. महाराज म्हणजे उत्सव झाला आहे सकाळीच सगळे हिशोब पार पडले. मंडपचे काय पैसे असतील काय त्या काळात काय एवढे नसायचं. आचार्याचे आणि कीर्तनकार गायकवादक त्या काळात का जोग महाराजाकडून पाकिट कोण घ्यायचं. घेतल्यावर तर त्याची समाधीच इंद्रायणीच्या काठावर महाराज वा. ते जोग महाराज लय प्रभावी होते महाराज. त्यांच्या चरित्रात एक शिर्डीची कथा आलेली कधी योग आल्यावर नंतर सांगाल तुम्हाला. आणि मग ते उत्सव झाला. आता काही गरज नाही तुम्ही रक्कम घेऊन जा. बस्तीराम शेठ ते मित्र होते. बस्तीराम शेठ म्हणले जोग महाराज वाचल्या 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. महाराजांना जाऊन 104 वर्ष झाले. हो महाराज असल्या दुर्भिक्ष काळात तुम्हाला लाखभर रुपये देणारा दुसरा शेठ भेटणार नाही. जोग महाराज म्हणले बस्तीराम शेठ तुमच्या लाख रुपयाला लात मारणारा दुसरा बुवा बी तुम्हाला या जगात भेटणार नाही. जरी जाय अहंकार समूळ आशा आशा हे समूळ खणोने काढावे वा. जरी जाय अहंकार. तुमच्या माहितीसाठी सांगतो बंकट स्वामींनी काही एकर जमीन घेऊन ठेवली होती आळंदीत संस्थेसाठी. तुम्ही जुन्या मंडळी तशी विचार आमच्या संस्थेला. हे गोरगरिबाची मुलं येतात आळंदीत शिकतील कुठं. यांना जमीन घेऊन ठेवली होती मला 150 एकर. नंतर ते सिलिंग ॲक्ट का काय कायदा निघाला बघा इंदिराबाईंनी. त्याच्यात त्या आमच्या जमिनीवर आलं धोका. संस्थेवर आलं धोका. मामासाहेब SP कॉलेजचे प्राचार्य होते. त्यांनी त्या जमिनी कवडी मोलाने दिल्या मला. त्याची अजिबात आशा ठेवलेली आहे मला. घेऊन जा पण एक गोरगरीब. मग गावातले गोंडरे कोराडे पाटील रानवडे पाटील यांना देऊन टाकले. तुम्ही त्यांच्या जुन्या लोकांना विचारते म्हणतात हे सगळं संस्थेचे उपकार आहेत आमचे. हे त्यांनी आम्हाला जमिनी परत दिल्या म्हणले. कुशाल वापरा म्हणले महत्वा. म्हणजे ह्या आशाच्या बाबतीत माघारच कायम मारा. जरी जाय अहंकार समूळ आशा निंदा नाही. निंदा स्तुती कोणी न करी कोणाची. बाळक्रीडेत वर्णन आलं. नाही आधी हाची शुद्धी कोणा. निंदाच करायची नाही. तुम्ही कधी जर आळंदीला गेले तर शांतीब्रह्म मारुती बाबा गुरुवर डॉक्टर बाबा यांच्यापाशी जाऊन बसा. कोणाविषयी काही सांगा ते काहीच प्रतिक्रिया देत नाही. योग्यच बोलणार आहे. काल परवा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. असो कोणीतरी काहीतरी कारण करीत होतं बाबांपाशी मारुती बापाशी. आता सीताराम बाबांनी ते केलं शूट झालं व्हिडिओ. बाबाने प्रतिक्रिया सुद्धा दिली नाही. वा. प्रतिक्रियाच द्यायची नाही. शांत बसणं हेच सध्याच्या कलियुगात खूप मोठं औषध आहे महाराज. वा. शांत राहा. आडाम काय वड्याला खळखळाट येतच असतो. नंतर वडा कोरडा पडतच असतो. हा नियमच आहे महाराज. शांत. निंदा नाही. कोणाच्या टिवल्या बावल्या करायच्या नाही. हिंसा नाही. आमच्या संस्थेत गुरुवरे बोधे बाबा एक साधू होते. त्यांच्या हातावर जर मच्छर बसला तर त्याचे खालून उडवायचे असे उठून लावायचे. आम्ही म्हणलं बाबा असं का मारता. असं का नाही मारत. ते म्हणले अरे त्याला देवाने आयुष्य दिलं आपण कशाला कमी करायचं. म्हणजे आपण कोण कमी करणार आहे. म्हणलं बाबा मी तर अंगावर बसलेले तर मारतोच पण भोवताली फिरणारे सुद्धा पळू मारतोत म्हणून. एका गावी कीर्तनाला गेलो. 7 ते 9 कीर्तन 6लाच गेलो. 6 वाजता गेल्यावर त्या घरातल्या अंग खाजायला लागलो. त्या घरातली एक बाई आली. म्हणली महाराज हे बॅट धरा. तिने माझ्या हातात टेनिसची बॅट दिली. म्हणलं बाई मी तर कीर्तनाला आलो आहे आईसाहेब. ही इथं टेनिस खेळायला नाही आलो. त्याने महाराज ही बॅट लई गुणी. मच्छर आले असे मारायचे. म्हणजे थोडं उठून असे इकडं तिकडं मारा. म्हणलं घर तुझं आणि मच्छरला मारायला मला. म्हणलं बरी नाही म्हणजे ऊस खुरपायला नाही का मला. वा. हिंसा नाही. हिंसेला प्राधान्य नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो आमच्या खाली नगर भागात भगवान बाबा वामन भाऊ उमरेकर बाबा बनशी बाबा लई मोठाली माणसं होती. यांनी गावगावच्या पशु हत्या लई बंद केल्या महाराज.
लय पशु हत्या नाही तर माणसाला ना बोकडं कापायचा लय नाद महाराज वा. नाही ते देवाला लागत आहे, बाया येड्या समजून सांगायला नाही नाही ते करावंच लागेल म्हणजे महाराजला करावंच लागत आहे ते. महाराज लोकांना काय कळत आहे त्यातलं वा. म्हणजे शास्त्रापेक्षा तुम्हाला जास्त कळायला लागलं का? शास्त्रात ते लिहिलं आहे का? काहीतरी कोणीतरी अंगातवाले पाहिजे महाराज. मी ठरलेच आता अंगातच आणायची इथून पुढं महाराज. कारण लोक अंगातवाल्याचं लय ऐकत येत महाराज. असं आहे इथून पुढं कोणी तारीख घ्यायला ना का पहिलं अंगात आणायचं महाराज. लोक अंगातवाल्याचं लय ऐकत येत महाराज. असं वर बघा जरा हिंसा नाही. अरे तेही भगवंताचंच बाळ आहे ना. कोणती आई जगात अशी की त्या आईला आपलं बाळ कापल्यावर समाधान वाटत असं. जो बोकड तुम्ही कापता, जी शेळी, जो कोंबडी कापता, त्याची आई ती देवीच आहे ना. वादच आहे का काही? हां, त्या आईला लई समाधान वाटत असं का? खरं तर मी म्हणतोय ज्याला बोकड कापायचं त्याने आपली एखादी करंगुळी कापली पाहिजे देवाला. असं अंगातवाल्याने हे सांगितलं पाहिजे व तुमचा उजवा हात देवाला द्यावा लागेल, डावा हात द्यावा. त्या अंगातवाल्याच्या दुकानातच कोणी जायचं नाही उद्यापासून महाराज वा. देव दुर्बल घातक हा, काय करावं असो. आणि म्हणून निंदा हिंसा नाही, कपट नाही, कापट्य नाही. काय आहे ते उघड सरळ, कापट्याला थारच नाही महाराज वा. सगळं सरळ वा. मूल लग्न झालं, याच्यात लगनसरे सुरू झाली, तुळशीचे लग्न झाले आणि लगनसरे सुरूच झाली. मार्गशीर्ष पौष महिन्यात आली मकर संक्रांत. मकर संक्रांत आली. आता एका बाईला 3 पोरं होती आणि थोरल्याचं लग्न झालं होतं ना. आता एका वर्षाने 2 सुना परत येणार होत्या. सासूबाई म्हणले मालती आणि चल बरं आपल्याला वावसायला जायचं, नेहमीचे घरं तुला दाखवते. त्या सुनाचं नाव होतं मालती. मालती म्हणले आत्या तुमच्याकडे जुनी पैठणी, साईमाऊली पैठणी, मग तर ती पैठणी मला देता का घालायला? आता हिला वाटलं पहिली नाही धोरणात वागावता आली तर दुसऱ्या 2 काय वागावता यायच्या, काय दिवा लावला. मग सासूने आपली त्या मालतीला दिली पैठणी शालू घालायला. गेल्या पहिल्या घरी गेल्या वावसायला. तिथली बाई म्हणली वैस बसा खुर्चीवर. वैस म्हणले मी नाही, माझी मालू बसली मालू. तिला वाटलं आपल्याला होऊन खुर्ची दिली तर कोण नाही म्हणणार. ती बसली, सासू खाली बसली, सून खुर्चीवर. वावसाचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या घरी गेल्या वैस बसा खुर्चीवर. तिने मी नाही, माझी सून मालू बसन. तिसऱ्या घरी गेल्या वैस बसा खुर्चीवर. मी नाही, आमची मालू बसन. 2-4 बाया मागास दररोज सांगत होते त्यांना का व्हायचं तुमचं मालूवर नाही प्रेम आहे. त्यांनी मालू नाही शालूवर प्रेम आहे. तिने माझी पैठणी घातलेली, याला म्हणायचं कपट. मनात वेगळंच मधुतिष्ठती जी वागरे हृदय तू हाला. यांच्या मनात कपट नाही, निंदा हिंसा नाही, कपट नाही, देहबुद्धी. वाह, देहबुद्धी वसे जया न राम. तुकाराम महाराज देहबुद्धीच नाही. वैकुंठवासी साखरे महाराजाच्या दंडात काच मोडली होती. विनायक महाराज साखरे, विनायक दादा म्हणतात त्यांना. पुण्यात गेले, डॉक्टर म्हणले याचं ऑपरेशन करावं लागले, खूप सुजलंय. मग त्याने करा की. म्हणले तसं कसं, याला भोल द्यावं लागेल. त्याला भोल द्यायची गरज नाही. हे आणरे ज्ञानेश्वरी, आणि उजव्या हातात ज्ञानेश्वरी घेऊन डाव्या हाताचं ऑपरेशन सुरू झालं. सुद्धा केलं नाही. 5 टाक्याचं ऑपरेशन, सगळा मळ बाहेर काढला. 5 टाके टाकले. डॉक्टरने साष्टांग दंडवत घातला. भक्तायशे जाना जे देही उदास आज पाहायला भेटलं म्हणजे डॉक्टर म्हणले महाराज वा. जैन धर्मामध्ये साधू दीक्षा देत असताना तशी देत नाही. त्यांच्यात एक लुंचन विधी, लुंचित केशहा, त्या चरपट पंजेरीमध्ये भगवान भाष्यकाराने ते घेतलेलं आहे बघा. त्यांच्यात लुंचन विधी, असं केस धरून उपटायचा असा. 50 केस उपटायचे. जर त्या साधूने केलं हां निघा घरी निघा लगीन करा, त्याला साधू दीक्षात देत नाही जैन धर्मामध्ये. पण 50 वेळा केस उपटून जर त्याने केलं नाही, हा आता तू साधू. खरं तारखा देताना हा विधी वापरलाच पाहिजे. जरा चढ सुरुवात माझ्यापासून करू नका, कारण यावर्षी मी तुम्हाला तारखा देणार नाही. आमच्या दारात बैलगाडीच वाढतात, डिपीवरच आकडा टाकतात. नाही तर ऐका काय देहबुद्धीच नाही वा. मराठवाड्यामध्ये मोतीराम महाराज फळेकर नावाचे साधू होऊन गेले. तुम्ही मच्छिंद्र आप्पाला विचारा. मारवाडी समाजाचे होते. तुकावरायाचा अवतारच समजायचे लोक त्यांना. परभणीकर गुरुजीला माऊलीचा अवतार समजायचे आणि मोतीराम महाराजाला तुकोबारायचा. मारवाडी होते आणि त्यांच्या पायाला जखम झाली होती. त्यांच्या फोटोत आजही पहा,
पायाला फडकं बांधलेलं आहे बघा, जखम झाली त्याच्यात आळ्या पडल्या होत्या. मग ते तसेच फिरायचे, कीर्तनं करायचे. रात्री एक दिवस इतके थकले होते, झोपले, बेशुद्धच पडले. जवळच्या माणसाने ते हळूच फडकं सोडलं आणि त्यातली एक ना एक आळी बाहेर काढली. महाराज वाटीभर आळ्या निघाल्या. शेवटची आळी बाहेर काढताना ते जागे झाले. उठल्यावर काय चाललंय म्हणजे, बाबा या आळ्या घेऊन कसं काय फिरताय तुम्ही? बाहेर काढली. त्याला तुम्हाला कोणी सांगितलं आळ्यांचा मला त्रास आहे? ती वाटी परत तिथं रिचवली, परत बांधून घेतलं. महाराज बेटा ये तुम्हारा ही माल है, तुम ही खाओ. वा, चमडा जाने और कुत्ता जाने. असं आहे. वा. एक बुवा म्हणला माझ्या नावाचा तुम्ही डीपी का ठेवला नाही, म्हणून मी तारखेला कीर्तनाला येणारच नाही. वा. म्हणलं तुमची डीपीच उडालेली दिसती बहुतेक. असो. निंदा व्यवसा नाही, कपट नाही, देहबुद्धी नाही, ह्या सगळं गेल्यामुळं निर्मळ स्फटिक जैसा. मोक्षासाठी फक्त कुठेही जाऊ नका, त्यांच्या शरीराचं जरी दर्शन झालं तर त्यांच्या दर्शनाने मोक्ष आहे. मोक्ष तीर्थ गाठायची गरजच नाही. तो कोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात. मोक्षाचे तीर्थ नलगे सांगितलं काय? तेने दर्शने मोक्ष, त्यांच्या शरीराच्या दर्शनाने मोक्ष आहे महाराज. वा. आणि तीर्थाशी तीर्थ झाला तोची, एक म्हणजे त्यांचं शरीर तीर्थरूपे, दोनच अंगाने वर्णन केलंय. मोक्ष तेने दर्शने, संताच्या दर्शनाने मोक्ष आहे. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञान देव, पाहता समाधी ज्ञान देव, पाहता समाधी ज्ञान देव. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञान देव, पाहता समाधी ज्ञान देव, पाहता समाधी ज्ञान माऊली आपलं दिव्य तेज पुण्य मदनाचा पुतळा हे शरीर घेऊन समाधीत बसलेत माऊली. ज्ञानोबरांचं शरीर आस्थागायत तसंच आहे. नाथ महाराजाला 250-300 वर्षानंतर भेटले ज्ञानदेव एका जनार्दनी. पूर्व पुण्य भेटले श्रीगुरु भेटले, पूर्व पुण्य फळले श्रीगुरु भेटले ज्ञान आहे. त्याच शरीरात दर्शन दिलं महाराज. नाथ महाराजाला दर्शन दिलं, तुकोबरायला दर्शन दिलं, आहे त्याच शरीर. जोग महाराजांना आहे त्याच शरीरात दर्शन दिलं महाराज. वादच नाही. ते शरीर जसं आहे तसं आहे. त्यांच्या शरीराच्या दर्शनानेच तुम्हाला मोक्ष आहे. मोक्ष तेने दर्शने. मग आम्ही काशीला ट्रिप काढली होती. कोणी सांगितलं तुला काढायला बाबड्या? नाही, माणसं भेटली बस का नाही. हे काय करतो? मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी. बाबा मोक्ष तीर्थ वाराणसी. पण इथं साधू असताना पायापाशी गंगा न गुडघ्याला सांगा. जवळ असताना स्पष्टार्थे सती लक्षणावृत्ती आश्रय जगन्य. आदरणीय शास्त्री महाराजांना विचार, स्पष्ट अर्थ लागत असताना लक्षणे घ्यायची गरज काय? तसं स्पष्ट इथं साधू असताना इतरत्र जायची गरज काय? मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी. मान्य आम्हाला मोक्ष देऊन उदार काशी होय कीर. पण तुमच्या इथं जवळ साधू असताना गरज काय? मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी. मग मोक्ष मिळवण्यासाठी मोक्ष तेरे दर्शने.
पहिलं शेवटचं कडवं एक अर्थ आहे. आणि आता ते तीर्थरूप कसे आहेत? तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक, सकळ तीर्थांचं ते तीर्थरूप तीर्थ आहे महाराज. वा, सगळी तीर्थ आपल्या स्नानाने मलिन होतात आणि मलिन झालेली तीर्थ आपलं मालिन्य घालविण्यासाठी या साधू जवळ येतात. तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया पर्वकाळ पाया दैवसे वैष्णवा. तीर्थे तया ठाया येते पुनीत भावया पर्व काळात पाया तळी वसे वैष्णवा. मी म्हणतोय असं नाही, आईशे शंकर सांगे ऋषीजवळी सकळ तीर्थे माध्यान्ह काळी येते पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण. गुरुरे वक्ते बाबांनी एक प्रसंग सांगितला होता. त्यांनी एकदा गुरुरे बोधे बाबा आणि घुले बाबा कुठंतरी जेवायला चालले होते दुपारी 12 वाजता आणि मी 12 वाजता आंघोळीला चाललो होतो म्हणजे. आणि मग आता गोले बाबा लई मजा घ्यायचे. निवृत्ती बा हे काय आंघोळीचा टाईम आहे का? निवृत्ती बा म्हणले बुवा तुम्ही पाठं जाताय पण त्यावेळेस कोणी नसते चंद्रभागेत. दुपारी 12 वाजता सगळी तीर्थ तिथं येतात. आईशे शंकर सांगे रुची जवळी सकळ तीर्थे माध्यान्ह काळी. विठ्ठलबा गोले म्हणले तुमच्या डोक्याला आमचं डोकंच लागत नाही म्हणजे. म्हणून मी 12ला आंघोळीला जातो म्हणले. वा, येते पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण. वा, येती तयापाशी अवघी जणे तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक. वा, ज्ञानोबर आहे काशी विश्वनाथाला भेटायला गेले. रामवेशीपर्यंत काशी विश्वनाथ ज्ञानोबरायला न्यायला समोर आले. ज्ञानोबाचा हात प्रेमेधरी विश्वनाथ आणि मग आईशे बोलत चालत दोघे आले गंग्यात. गंगा म्हणली 1000 वर्ष वाट पाहत होते की माऊलीचे पाय वाराणसीला कधी लागतील आणि मी माझं मालिन्य कधी घाली. ज्ञानोबरायचे पाय पाहिल्यावर ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगावर. गंगेने मिठीत मारली. नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वा ठाई. वा, याला माहिती येती तयापाशी अवघी जणे तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक. मोक्षतेने दर्शने स्थूल शरीराचं वर्णन झालं. सूक्ष्म शरीराचं वर्णन करतात. मनशुद्धतया कायकर्षी माळा. इथं माळा शब्दाचा अर्थ तुळशी माळा रुद्राक्ष माळा घ्यायच्या नाही. इथं माळा शब्दाचा अर्थ घ्यायचा स्फटिकाच्या माळा, लोहचिंबकाच्या माळा, सोन्या नाण्याच्या माळा. कारण पुढं मंडित सकळा भूषणांशी असे शब्द आलेले. या भूषणांनी मंडित करून माळादी घालून कोणीही हे शुद्धी मिळू शकत नाही, कारण त्याचं मूळचंच मन शुद्ध आहे. बाहेर भूषणाची जगी काय स्पष्ट लिहिले तुकोबराने. आणि म्हणून मनशुद्धता या कायकर्षी माळा आहे. बाहेर डेकोरेशनचं काही गरज नाही. वा, मंडित सकळा भूषणाशी. त्यांची वाणी हे सूक्ष्म शरीराचं अंग आहे. हरीच्या गुणे गरजता ती सदा. त्यांची वाणी हरीचा गुणानुवाद नेहमी गाते गुण गाईन आवडी. वा, गुणावाद ज्याचे गाता पूज्य झाले बडेवार बोले कोण त्यांचा. भगवंताचा गुणानुवाद गाते त्यांची वाणी. आणि म्हणून हरीच्या गुणे गरजता ती सदा आनंदतया मानसी. हे सूक्ष्म शरीराचं वर्णन केलं. आणि आता सगळ्याच एकत्र करून घालतात की तन मन धन दिले पुरुषोत्तमा. सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर भगवत समर्पण असतंय त्यांचं. आशा नाही कवनाची तिळ मात्र आशा नाही. तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा. असा साधू परिसापेक्षा आगळा आहे. एक वेळे जर परीस पुढं मांडला आणि साधू पुढं मांडला तर परिसाला लात मारा, साधूचे पाय धरा. कारण तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा काय महिमा वर्णो त्याची. असं म्हणतात पण 4 अंगाने वर्णन केलंच. मोक्षाचे तीर्थ नरगे वाराणसी येते तयापाशी अवघी जणे तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक. मोक्षतेने दर्शने पुण्य पावन. कधीही कोणाची असोया न केलेली माऊली श्रीमती अनुसायाबाई गणपतराव अनारसे. दिवाळीला कानवले शंकरपाळे अनारसे बनवतात. तर त्यातलाच गोडवा असलेला हा परिवार अनारसे परिवार. आणि या परिवाराची माऊली 5ही चिरंजीव आदरणीय जगन्नाथ भाऊ, गोरक्षनाथ भाऊ, पुंडलिक भाऊ, प्रल्हाद भाऊ, आदरणीय आचार्य नामदेव शास्त्री महाराज. सगळी खूप शांत दांत स्वभावाची मंडळी.
आणि खूप संत वाङ्मयावर प्रेम. आणि मग आदरणीय आमच्या भवरआप्पाचा आग्रह होता की हे कीर्तन तुम्हालाच करावं लागेल. यावर्षी मी कीर्तनच घेतले नाही, उगा 2-3 आपले विश्वनाथ महाराजाचे चिरंजीव आदरणीय आपले बाजीराव महाराज चिरंजीव विश्वनाथ महाराज आणि दादा यांचा एक 50व्याचा काला घेतला फक्त धारणगावचा. त्यालाही लय संकट आहेत पण यायचं आहे असं. आणि एक शिंगव्याचा एक 50वा आहे शिंगव्याचा, तिथं एक आहे. एवढे आता कार्तिकीपर्यंत एवढे 2च असं. आणि मग पुढं ते लातूरचा एक उत्सव आहे, धुळ्याचा एक उत्सव आहे, पंढरपूरचा आहे. सगळ्याला विनंती आहे सगळ्यांनी 16 मेला मुक्कामी पंढरपूरला यायचं. 17 मेपासून अधिकाचा महिना सुरू होतोय. अधिकस्य अधिकम फल. 3 वर्ष केलेली साधना अधिकाच्या काळात 7 दिवस केलेली साधना बरोबरीची. सगळ्याला विनंती आहे. मे महिन्यात कांदे काढून होते, ठकूचं लगीन होईन, चिमी घरी येऊन जाईन. सगळ्याला विनंती मुक्कामी आपाच कारभारी इथं आपण तिथं 8 दिवस बसून ठेवतो. सगळ्याला विनंती आपण सगळेजण थांबा, सगळ्याची सोय होईल. आम्ही 9 तालुक्यात तिथं आम्हाला भाकरी बिकरी आपलाच पॅटर्न आहे, बरोबर फाटा पॅटर्न आपलाच पॅटर्न आहे तिथं. तर सगळ्याला विनंती की आपण एवढं अधिकाच्या महिन्यात. आणि दुसरी एक विनंती आहे की हे उत्सव असल्यामुळं निवृत्तीनाथाची पंचकृषी दरवर्षी जी व्हायची तर ती फाल्गुन महिन्यात व्हायची. आता मंडळाची इथं सगळे आदरणीय निवृत्ती महाराज कापसे, भगवान भाऊ कापसे ही सगळी मंडळी आलेली, आमचे सगळी बाकीची मंडळी. तर सगळ्याला विनंती की दिवाळीच्या पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी सुरुवात होईल. 6 मुक्काम 7व्या दिवशी काला. निवृत्तीनाथाची एवढी सेवा आपल्याला घडती भाग्य आहे महाराज. पंचकृषी प्रदक्षिणा लयच गोड आहे महाराज. सगळी नाथांपासून 5 कोस जायचं निवृत्तीनाथापासून आणि 5 कोसाहून प्रदक्षिणा, गोड भजन. हा नाथ नाही करायचा भजनाचा. आणि भोजन बी असं आहे त्या हरिहर किल्ला तिथं गाड्यात जात नाहीत, तिथं हे वडापाव घेऊन येतात, पॅटीस, गावरान तुपातली जिलेबी. म्हणलं इथं जंगल मी मंगल आहे बा. म्हणलं वा नाही सोय करतात महाराज. गणेश गावकर मंडळी सगळं उभं करतात तिथं. तर सगळ्याला विनंती आहे 4-6 टाईम चहा असतो, 7-8 टाईम नाश्ता असतो, 8-10 टाईम जेवण असते. तर सगळ्याला विनंती सगळी सोय आहे. तर सगळ्यांनी दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी मुक्कामी यायचं त्र्यंबकला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता निवृत्तीनाथाची पूजा करून पालखी निवृत्तीनाथांच्या पंचकृषी प्रदक्षिणेला निघाल. आम्ही एवढ्या व्यापातून ह्या 3 प्रदक्षिणेला वेळ ठेवला आहे. ज्ञानोबरायची मार्गशीर्षात, निवृत्तीनाथाची कार्तिकात आणि सोपान देवाची आश्विनात. खूप मजा. आश्विनातली आणि निवृत्तीनाथाची सोपान देवाच्या मध्ये 5च दिवस आहेत, तरीही वारकरी हटत नाहीत. येते तर 2-250 वारकरी. नाना हे सगळी मंडळी बाबा नाही आता पंढरपूरला सप्ताहच करायचा आहे बरोबर आहे त्यांचं. कारण अधिकात आम्ही दरवर्षी पंढरपूरची करतो, पण पाहू वेळ भेटला तर मग उरलेल्या अधिकात आपण करू. सर्वाला विनंती की आपण निवृत्तीनाथाचे पंचकृषीला या. खूप गोड भजन राहतं महाराज. बिड्या काढायची काही सोय नसती बा, तेवढं आपापल्या पद्धतीने पहा. कारण त्याच्यात व्यसन कोणी महाराज दर साल आम्ही 5-50 जणांना तंबाखू सोडायला लावतात. मग खूप माणसं निर्व्यसनी झाली महाराज. यावर्षी 16 आम्ही जवळ 200 लोकाला तंबाखू सोडायला लावली महाराज. नाहीच खाऊन देणार लोक. ऐकत येत आमचं महाराज, मुडीतच नाहीत महाराज. वा. आणि ज्याला ऐकायचं नाही ना ते आमच्याजवळ येतही नाही. त्याला माहिती आपलं दुकान इथं चालणार नाही. भामट्या आमच्यापाशी थांबतच नाहीत महाराज. वा. त्याला माहिती आपलं दुकान इथं काही चालणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सर्वाला विनंती पंचकृषी प्रदक्षिणा. धुळ्याचाही सप्ताह तुम्हाला काही जवळच आहे. धुळे काही लई लांब नाही, 2-2.5 तासावर आहे तुम्हाला इथून. लातूरचं थोडं लांब पडेल, पण पंढरपूर तर आपलं माहेर आहे. जर ज्ञानोबरायाचा 750वा, नामदेव महाराजाचा 675वा आणि तुकोबरायचं सरलेलं 375वा असं मिळून तिथं पंढरपूरलाही होणार आहे 17 मे ते 24 मे. आणि पंचकृषीची तारीख दिवाळीच्या पाडव्याला मुक्कामी संध्याकाळी त्र्यंबकला यायचं. दुसऱ्या दिवशी प्रदक्षिणा सुरू होईल.
माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव देहूवरून नाशिकला आपल्या भरवस पाट्याला निफाड तालुक्यात येत असताना ज्यांनी हेलिकॉप्टरचा सर्व खर्च केला ते आपल्या या येवला निफाड तालुक्यातील भूमिपुत्र आणि चांगले लोकनेते खूप दानशूर असलेले आमचे कुणाल भाऊ दराडे आले. जरा टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. पुढे या पुढे या पुढे यायला जागाच नाही. या अनारसे परिवाराचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. खूप मोकळ्या मुलाचा निर्व्यसनी मुलगा, चांगलं वागणं आहे सगळ्यांशी. खूप प्रत्येक गावी टाळं पखवाजं पेटी तबला सगळ्या गावाला दिले. एका गावात जर 2 भजनी मंडळं असतील असते तर आता तुमच्या संगतीमुळं आमच्यातही 2-2 गट पडलेतच ना. तर दोन्ही गटांना टाळं पखवाजं हे सगळं. या भाऊ या 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 त्यांचं बोलवणं या. शेवटची चाल आदरणीय पंढरी महाराजच म्हणते. आले तर म्हणा आता काय तुमचा कधी योग ऐकायला भेटायचा. तुम्ही पुढं म्हणा निकम बाबा महाराज मागा म्हणता. पासी
तपस्वीत. तर यांच्या सर्वांचं पूजन इथं होणार आहे. बसल्या जागेवर सगळेजण हात जोडून बसा. हात जोडा आणि 2 मिनिटात पूजन होईल. कोणीही उठायचं नाही. ज्ञानदेव तुकाराम होईल, टाळकरी बसतील. सगळ्या टाळकऱ्याला विनंती, आज जसे कमरं बांधलेत ना असे रोज बांधायचा बरं का. आपण नाही पाळायचं. खरं सांगू का, आम्ही पार सोडलेली आता. निदान तुम्ही तरी ठेवा. मला काय सांगायचं कळालंय तुम्हाला आता. तुम्ही, कारण असो का आमचा काय संबंध तुमच्यावर थोडा कमी झालेला आहे, तर तुम्ही सगळ्यांनी टाळाला गादी असली पाहिजे. आता दिनेश महाराज असले का ते घोडीवरच पकवाज वाजवतात. मला हनुमान बाप्पू म्हणले, महाराज जसं बसून पकवाज सुरू झाला तसा पकवाजाला अटॅकचा त्रास सुरू झाला आहे म्हणले. मला बाप्पू म्हणले बरं का, हनुमान बाप्पू. म्हणून पकवाजाला घोडी असावं, टाळाला गादी असावं, सगळ्यांनी कमरं बांधून का असं घालो नाही बळकाट. वा, निदान काळा आल्याला घाबरला तर पाहिजे ना आपल्याला. आणि म्हणून मग यासाठी काय करायचं, ज्याचं पुण्यस्मरण आहे ना त्याने एक थोडे उपरणे आणून आधी टाळ करायला वाटायचा. म्हणजे पहिल्यांदाच वाटायची, सुरुवातीलाच सत्कार करायचा. म्हणजे आपोआप टाळकरी कमरं बांधून उभे राहतात. आपल्या भरवतच्या सप्त्यापासून हे चांगलं नियोजन लागलंय. माझ्या कीर्तनाला तर पाळीत येत बोलो, मी नसल्यावर जरा असं तसं करीत असेल बहुतेक, पण थोडं पाळत चला अशी सगळ्याला विनंती. विठ्ठल